नमस्कार, सत्यपरिचितमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज मी आहे काशीमेराच्या मासाचा पाडा येथे, जिथे आरएमसी प्लॅन्टमधून प्रदूषण होत आहे। काल या आरएमसी प्लॅन्टमधून मोठ्या प्रमाणात दूषित पाणी रस्त्यावर सोडण्यात आलं। याच विषयावर बोलण्यासाठी माझ्यासोबत आहेत मनसेचे उपविभागाध्यक्ष सचिन साळुंखे। त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया की नक्की काय प्रकार आहे आणि कशा प्रकारे या आरएमसी प्लॅन्टमधून वारंवार प्रदूषणाच्या तक्रारी येतात। यावर त्यांनी अगोदरही कामं केले, अगोदरही तक्रारी केल्या आहेत महापालिकेकडे। मात्र प्रशासनाकडून या प्लॅन्टवर कुठल्याही प्रकारची ठोस कारवाई केल्याचं दिसून येत नाही। आपल्यासोबत आहेत मनसेचे उपविभागाध्यक्ष सचिन साळुंखे। त्यांच्याकडून जाणून घेऊया या प्लॅन्टबद्दल काय तक्रारी आहेत, कुठल्या प्रकारचं आणि कशा प्रकारचं इथे प्रदूषण होतं ते त्यांच्याकडून जाणून घेऊया। सचिन, काय सांगाल? प्लॅन्ट आहे आपल्या पाठीमागे, त्याच्या लोकांना किती त्रास होतो आणि कसं काय त्याच्यावर प्रशासन ठोस कारवाई का करत? प्रशासन कारवाई कशाला करत नाही, प्रशासन सातेलोट चालूच आहे। कारण प्रत्येकाने आता मी तर महाराष्ट्र नवनिर्माणातर्फे जेव्हा एप्रिलमध्ये इकडच्या रस्त्यावरून चालू होतं, धूळ उडत होती, तेव्हा आम्ही टँकर चालू केले होते। यांच्यातर्फे चालू केले होते टँकर टाका आणि हे करा म्हणून। तर टँकर टाकले होते, तरी पण मी महानगरपालिकेला पत्र दिलं होतं, पत्रव्यवहार केला होता की यांच्या गाड्या बाहेर निघतात ना, त्या एक तर सुसाट निघतात, ड्रायव्हर लोकांवरती कोणता कंट्रोल नाही आहे। दुसरी गोष्ट म्हणजे यांचं जे आरएमसीचे जे असतं ते रस्त्याला पडत जातं, त्याच्यावरून बाईकवाले स्लिप होतात, त्या दुर्घटना होतात। तर तेव्हा मी कंप्लेंट केलं, तर त्यांना काहीतरी 5-5 हजारच्या पावत्या फाडलेल्या होत्या, ते दिखावायसाठी की आम्ही पत्र दिले, आम्ही आता वापस त्याचा पाठपुरावा करणार, तो दाखवण्यासाठी त्यांनी एक आम्हाला दाखवलं होतं की आम्ही 5-5 हजारची पावती पाडतो असं करतो। आता आपण सध्याच्या जागेवर उभा आहे, तुम्ही आता बघितलं असेल की ज्या पण आरएमसीच्या गाड्या आहेत त्या एवढी धूळ उडवतात। आता मी असं ऐकलं आहे की घोडबंदर गावामध्ये कमीत कमी 20 ते 25 असे कॅन्सरचे पेशंट भेटलेले आहेत। आता तिथे काय भेटलेत, कारण तिथे आरएमसीचे प्लांट आहेत, मोठे मोठे प्लांट आहेत, त्या प्लांटमुळे तिथे असा प्रॉब्लेम होतो, पावडाचा त्रास होतो। आता जेव्हा मला असं वाटतं आपली जी महानगरपालिकेचे जे पण अधिकारी असतील, त्या विभागाचे संबंधित अधिकारी आपले असतील आरएमसी प्लांटच्या, जोपर्यंत इकडचे माशाचे पाडा असतील किंवा आजूबाजूचे जे नागरिक आहेत यांचे जोपर्यंत कॅन्सर पीडित पेशंट भेटणार नाहीत, तोपर्यंत ते लोक अधिकारी काय जागे होणार नाहीत। कारण सगळ्यांचं इथे साटेलोटं चालू आहे, त्यांना कारवाई दिसत नाही, फक्त येतात बघतात। असं आहे का, कोणाचं पत्र आले, मनसेचं पत्र आले, 2-4 गाड्यांना कारवाई करा, म्हणजे त्यांना पण वाटेल की कारवाई केली आणि विषय सोडून द्या। हे दरवेळेचे आता हे दूषित पाणी सोडतात, हेच दूषित पाणी तुम्ही बघाल तर पुढे जाऊन ते रस्त्याचा आता उतरा नाही, ते पुढे जाऊन पाणी साठलेलं आहे। पावसाच्या टाइम पाऊस जेव्हा आज पाऊस नाही आहे, ऊन पडले, जेव्हा पाऊस पडतो ना, तेव्हा याच्यावरूनच 4 व्हीलर असतील किंवा बाईकवाले असतील, स्कूटीवाले असतील, याच्यामध्ये स्लिप होतात, बाईकवाले खाली पडतात, त्यांना लागतं, ते बिचारे उठतात, गपचूप निघून जातात। करणार काय, कोणाकडे कंप्लेंट करणार, त्यांना काही घेणं देणं नाही। हे प्लांटवाले आपली बघायची भूमिका घेतात, आणि हा प्लांट असेल, आतमधला प्लांट असेल, आणि मेन तर हा मुख्यतः आरडीसी प्लांट। जेव्हा इकडे काही वेळापूर्वी इथे उपोषणं झाली, इथे आंदोलनं झाली, इथे पत्रव्यवहार झाली, इथे सगळं झालं, त्याच्यानंतर हा प्लांट उभा राहिला। म्हणजे आपण इथे लोकांनी काही समजा केलं असेल की इकडून प्लांट हटवा म्हणून, पण हे उपोषण झाल्यानंतर ते प्लांट उभे राहतात। इथे महापौर या प्रभागातल्या होत्या, नगरसेवक होते, यांनी किती पाठपुरावा केला या गोष्टीसाठी। आणि या जेव्हा प्लांट उभे राहतात, या प्लांटचा इकडच्या नागरिकांना त्रास होतो, इकडचे नागरिक ओरडून थकतात। जेव्हा त्यांनी आमच्याकडे तक्रार केली होती की या प्लांटमधून धूळ उडते, आम्हाला रस्त्यावर चालायला प्रॉब्लेम होतो, तेव्हा आम्ही जेव्हा टँकर चालू करून दिले, ते तात्पुरत्या स्वरूपात। आता बघा ना, या टँकरातून किंवा मोठ्या मंडळाला जातात ना, त्यांच्यामध्ये पण इकडचे जे बिचारे जे पाडे आहेत, माशाचे पाडावरती आपले आदिवासी बंधू आहेत, ते कोणाला सांगणार आहेत, ते कोणाला सांगत नाहीत। ते बिचारे येतात जातात आणि आपला जो काय त्रास तो सहन करत असतात। आता या आरडीसी प्लांटवरती आम्ही सुद्धा मागे जाऊन त्यांना आमच्या मनसे पद्धतीने सांगितलेलं होतं की बाबा तुम्ही या ज्या गोष्टी आहेत, या जे तुमचे टायर आहेत, ते टायर आतमध्ये जाऊन रूल्सनुसार ते धुवून हे करा, म्हणजे जेणेकरून बाहेर का होणार नाही। तर दिवसाला ते नाटकी करतात, दाखवतात, रात्रीच्या टायमिंगला वापस तेच। ड्रायव्हरवरती कोणता अंकुश नसतो, ड्रायव्हर फुल स्पीडने जातात। जोपर्यंत जशी दहिसरमध्ये घटना घडली होती, आरएमसी प्लांटच्या गाडीखाली एक लहान बाळ आलं होतं, किंवा भांडूपला घटना घडली होती, भिवंडला घटना घडतात, की जोपर्यंत घटना टाकली या प्रभागात घडणार नाही, तोपर्यंत ना इकडे पोलीस प्रशासन जागा होणार आहे, ना मीरा भाईंदर महानगरपालिकेचे अधिकारी जागे होणार आहे। मग सगळे जागे होणार नाही, याच्यावरती कारवाई करणार, आणि परत म्हणजे जोपर्यंत एखादा जीव जात नाही, बळी घेत नाही, तोपर्यंत एखादे जागे होणार नाही, आणि काय होणार नाही। व्यवस्था आहे ना, ती पण असो, प्रदूषण मंडळ असो, महानगरपालिका असो, अजून प्रदूषण मंडळाला पण यांचे काहीतरी जात असतील 60 कोटी दर महिन्याला, त्याच्यामुळे ते लोक येत नाहीत। जर आता इथे आपण इथे उभे 2 मिनटं झाले, आपण समजा इथे उभे 2 मिनटामध्ये एवढी धूळ उडली, एवढं प्रदूषण होतं, याचा अर्थ यांच्यावरती किती कारवाई झाली पाहिजे। पण यांच्यावरती कारवाई कोणत्याही प्रकारची होत नाही। यांच्यावरती फक्त आपण आता आज तुम्ही
कुठेतरी बातमी लावाल तर लगेच 2 दिवसामध्ये कुठेतरी अधिकाऱ्यांना यांच्यावरती 2-4 दिवसाची फाईन मारणार, म्हणजे तुम्हाला दाखवण्यासाठी की बाबा आम्ही कारवाई करतोय म्हणून वापस जसं चालू जाणार. जोपर्यंत हे प्लांट बंद होत नाहीत किंवा जोपर्यंत ह्यांच्या प्लांटमधून बाहेर पडणाऱ्या गाड्यांमुळे जे नुकसान होते लोकांचं ते जोपर्यंत थांबत नाही तोपर्यंत बिचाऱ्या लोकांना काही दिलासा भेटणार नाही. आता या गोष्टी सतत चालू राहतात. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी असो यांनी या प्रदूषणाकडे आणि या RDC प्लांटकडे मुख्यतः पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे या RDC प्लांटची मजुरी वाढली आहे. त्याच्यामुळे या प्रभागात राहणाऱ्या सर्व नागरिकांचा आरोग्य धोक्यात आलं आहे. आता महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ व मीरा भाईंदर महानगरपालिका या RDC प्लांटवर काय कारवाई करतं याच्याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे.